म्हाताराला लाड होतं. ते म्हातारं का मंदिरात पते खेळणार होतं का मंदिरात तंबाखू खाऊन थुकणार होतं का ते म्हातारं दुसऱ्याच्या सोयरीकी मोडणार होतं. काही काय म्हाताऱ्याला ना बापा बापा बापा. गावात सतरंजा जमा केल्या, गाद्या जमा केल्या. आता कोणाची ते सोयरीका असल्या इतक्या गाद्या नसतात ना. मग त्या गाद्या जमा केल्या, सतरंजा जमा केल्या, बेडशीट जमा केले, तके जमा केले. विचारलं काय रे. ते म्हातार संडासचं डबकं हातात, काठी गिठी. काय रे काय. काय नाही म्हणे आमक्याच्या पोराला पाहुणे पाहिले याची तर आणि त्याचं अंधारात जमलेले आणि काय नाही ते आज काय नाही सुपारीच फुटणार आहे. बर 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 बर. ते पोरीला हो ते काय असेल ते. बर बर काय हुंडा द्याला रे. 35 लाख आले तुम्ही. यानं मागितले होते का. नाही नाही त्याने मनन दिले आणि 40 तोळे सोनं दिले. बापा बापा बापा. म्हाताऱ्याची कायमची संडास गेली. आणि गावात जिकून गाड्या येतात का आपल्याकडून लाल मातीला येतात ना फकरू महाराज वरून. तुम्हाला माहिती आहे ना रामजी काळे महाराज माहिती आहे. करोलीकर तुमची तर सासरवाडीची तुम्हाला माहित असं हाय उतारते असं. लाल माती पशी ते वरी गेलं डबं घेऊन आणि तिकून गाड्या आल्या. राम राम डबं पड खाली. असे दोन्ही हात केले होते पडन खाली. म्हणले राम 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 राम. काय कुठं गंगथडीचे आहेत आम्ही. बर 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 बर. काय काय बर. याच्यात पोरीचा बाप कोणता आहे. तर ते पोरीचा बाप जीपच्या माग फालक्यावर बसलेलं होतं आणि फुगीर सोसायटीची भावकी कॅबिन मध्ये तांब्यात इस्तू टाकून टोपीच्या घड्या करणार. ते तिकडं पुढं कॅबिन मध्ये आणि ते पोरीचं बाप माग होतं फालक्यावर बसलेलं जीपच्या. जागा नव्हती चट भावकी कोचली मधात आणि ते तिथं बसलेलं होतं. बर 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 पोरीचे बाप तुम्ही आहेत का चुलता हे. बर बर काय हुंडा द्याला. काही नाही म्हणले आम्हाला पाहुण्याने मागितलं नाही. तुमच्या गावचे चांगले माणसं आहेत आम्ही मनानच 35 लाख देऊ. कायद्याच्या चौकटीत हुंडा बसत नाही ना. कायद्याच्या चौकटीत हुंडा मागणं गुन्हा आहे हो. आणि मग म्हणले हे 35 लाख द्याला आणि 40 तोळे सोनं देऊ. पोरग एकटंच जमीन लय मोठी आहे आणि पोरीला पोरगच समजित होत. हे पोरग झालं असतं तर जमिनीचे 2 तुकडे झाले असते. मग काय त्याच्यामुळं 30-35 लाख हुंडा द्याला आणि 40 तोळे सोनं दिलं. तर हे म्हणलं काय पाहून दिलं बापा. ते म्हणले काय म्हणजे आपण कशाला बोलावं देवाला डोळ्यान माणसं आंधळे. गेल्या जीपा वापस. गेल्या जीपा वापस. असे काही सोयरीक मोडे पण डंगर हो यायची तारानं पाय बांधून पुरात टाका. माणसांनी नाही टाकले तरी यम टाकतोच त्याचे पाय बांधून. असे काय पते खेळतीन गुटके खातीन तंबाखू खातीन हो. काय कोणाला त्रास देतील काय येड्यावानी काम. शिस्तीत राहिलं पाहिजे. ज्या म्हाताऱ्याच्या पुढून जर सून जाताना पदर घेत असेल मग काय अडवतं पदरायचं. सासऱ्याच्या पुढून सून पदर घेऊन जात असेल तर सासऱ्यानं बैठकीत मुकाट्या मेलं पाहिजे. तर सून सासऱ्याच्या पुढून जाताना पदर पडू देत नाही तरी सासरा ती स्वयंपाक करताना चुलीला पाय लावून शकतो. हिनं पेटलेली धिलपी त्याच्या तोंडात हातोड्यान ठोकली पाहिजे. हातोड्यान ठोकली पाहिजे. भंगिऱ्या कुठला हा. ती तुया पुढून जाताना पदर पडू देत नाही. भाकरी करताना चुलील पाय लावी तू हाणायला पाहिजे तुला बेताच्या काठीनं. विठाला आचारसंहिता आहे. मर्यादा सांभाळली पाहिजे. आपण ते पोरा येऊन चाललो होतं तंबाखूचं घरानं जाऊ द्या. घरी जेवायला बोलिलं म्हणले पुढच्या अवतारात पाणी पाहिजे. मथारले आगाव होतं ते. अहो ते काम सेवा करणारी देवाची सेवक होती ती. ते काय सामान्य महर्षी अगस्ती म्हणजे साधी गोष्ट आहे. काय योग्यता असेल या लोकांची. त्या अगस्तीच्या पत्नीनं 3.5 घंटे सूर्य असा मुठीत दाबला होता. मुठीत जाऊच दिला नव्हता. मथार उठून आंघोळ करून संध्या उस्तर. इतकी ताकद पत्नीत होती. तिचं नाव होतं लोपामुद्रा. या म्हाताऱ्याच्या पत्नीच्या पंढरपुरातला मालक 9 बाऱ्या पाया पडला होता. 9 बाऱ्या इतका अधिकार होता बाईचा त्या. आणि काय ते म्हातार पा बरं म्हणे रामचंद्र पुढच्या अवतारात नक्की पाचतो म्हणे. काय काळजीच करू नका. नवला आता ऐका.
आणि पुढच्या अवतारात पंढरपुरातल्या मालकाने इंद्राची पूजा न करता गोवर्धनाची पूजा केली. आणि गोवर्धनाची पूजा केल्यावर राजाला राग आला. तो राजा म्हणजे इंद्र. त्याच्या एकट्याच्याच गाडीला 222 दिवे होते. आपल्याकडे मंत्र्याला किती दिवे असतात? एक. त्याच्या एकट्याच्या गाडीला 222 दिवे. केवढा मोठा मंत्री, त्याला कमी राग आला असेल का? आणि त्यानं प्रमाथी नावाचा वरून पाठीला आणि म्हणले पाडा अवकाळी पाऊस. आपल्याकडे गारा नाही पडल्या, है का नाही? आपल्यावर कृपा आहे पंढरपुरातल्या मालकाची. आपण जगताप काकाकडे गेलो बापू, तर नैताळ्यापासून निफाड तर 18 ते 19 किलोमीटर पर्यंत द्राक्षाला पान राहिलं नाही. एका एका शेतकऱ्याचं 20-20, 25-25, 40-40, 1-1 कोटी रुपयाचं नुकसान, लाख रुपयाचं, कोट्यवधी रुपयाचं नुकसान. किती शेतकऱ्याचं नुकसान बघा ना. त्या गारा पडल्यावर किती किती नुकसान. हो, आळंदीच्या वारीला उद्या जा. आपल्याला वारीपुरत्या तुरी दिल्यात देवानं. हो, कालचा पाऊस नसता पडला ना, नसत्या कडकाण्यानं अडकाण्या. पप्याची माय भरडू भरडून तुरीच्या डाळीला तेल लावू लावू बेजार, तरी त्या तुरीचे थुत्र असे छिद्र पडलेलेच. त्याला अडकाण्या म्हणते, आहे का नाही? मी काय बाई नाही, पण मला कळतं ना, मला वाचवायचा ना देन. मी शेतकऱ्याचं लेकरू आहे, त्याच्याकरता मला कळतंय. सारं कळकच झालं तुरीत. तर बऱ्यापैकी अशा बोक्यावानी तुरी होणार आहेत आता. त्याच्यातल्या 2-1 टोपले इकून जाणं आळंदीला. काय होतं, एक माणूस पाठवा ज्ञानोबारायच्या दर्शनाला. आपल्याला चांगला पाऊस पाडाय, नाही तर आपल्या ज्वाऱ्या येत नव्हत्या. आपल्याला काय नव्हतं, आपल्या गव्हाचा मेळ नव्हता वाजत. गव्हाचं पाणी बरोबर 3 आठवड्यापुरतं धकिलं मालकानं. कशावर दाखवायचं होतं? कृपा आहे आपल्यावर, कृपा. विठाला विठाला. गावकरी मंडळी 1 वाजून गेला राजू. सांगा ना बंद कर गिरगावकर म्हणून. तू मोठा झाल्यावर लग्न करणार ना? काय गोड हस तू. गुदगुल्यात झाल्या लग्न करीन म्हणल्यावर, आहे का नाही? भेटन तुला, कीर्तनात शब्द दिलाय, भेटन बायको तुला, ताण घेऊ नको. लग्न करशील ना पण? हो हो म्हणलं. कॅमेऱ्यावाले फिरवार त्याच्याकडे. बर, एका डोळ्यानं पोरगी आंधळी असल्यावर करशील का? पहा कसा उचले आहेत. हो, तिच्या बापान 40 एकर जमीन दिल्यावर हो, मग तिचा संडासचा तांब्या पण तूच घेशील नाही का? काय पोरग हुशार रे लखने. आम्ही हुशार नव्हतो आमच्या लग्नाच्या टायमाला. करोलीकर तुम्हाला म्हणायचं, आता संधी देतो. हे पोरग सावळी पोरगी करीत नाही म्हणलं, एका डोळ्यानं अंध पोरगी करीत नाही म्हणलं, बापान 40 एकर रान दिल्यावर करतो म्हणलं. बरं, पाल तुम्ही होते की नाही साक्षीला? पंढरपुरातल्या मालकानं इतीत केसाची पोरगी केली. साऱ्या अंगाला इतीत केस आणि 1.5 इती नख होते. आस्वलीन केली, आस्वलीन. हे नवल नाही का? म्हणून नवल जामवंतांची कन्या जामवंती. पंढरपुरातल्या मालकाला 16,107 पत्न्या लक्ष्मीसह, तरी पण जामवंतीशी लग्न केलं. सामान्य क्रांती नाही. आपल्याला तर उंची बरोबरीची लागते, रंगही गोरा लागतो. हो, तीन वाटेल ते कामं केलं पाहिजे. सुमळ्या तुला हाणायला पाहिजे. इतक्या अपेक्षा करतो, इतक्या अपेक्षा काय केली विटेवरच्या मालकानं? अपेक्षा सगळी मातीत घातली आणि क्रांती केली. ऋषी सोबत लग्न केलं. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. विठोबा रखुमाये मजनी गोकुळाला. मला घेऊन जा, तिथे मायेचा जन्म झालाय. मला तिथे ठेवा आणि माया घेऊन या. उचलीला कमळापती पायीची बंधने गळते. उचलल्याबरोबर त्या बेड्या बंधन गळून गेले. ब्रह्मांडाच्या मालकाला सुपात ठेवलं, कारण मथुरेतनं गोकुळात भगवान सुपात आले. म्हणून आपल्याकडं
जर खरोखर शांतीवर पोरगा आला असेल, ज्येष्ठ असेल, मूळ असेल, तर त्याच्या शांतीच्या वेळेला सूप लागत असतं. हे 27 वर्षापूर्वी मला माहीत होतं. आता काय मी ते करीत नाही काम, पण ते त्यावेळचं माझ्या मेमरी कार्डावर डाटा झालेला आहे. त्या सुपात जगाच्या मालकाला घेतलं, पितांबर झाकला देवकीचा फाडून आणि भगवंताला उचललं. देवकीनं पाय धरले, मला दाखवा ना एकदा. प्रेम होतो. 6 मारले होते भावानं, साही मारी दुराचारी. वसुदेवानं सांगितलं, देवकी रडू नकोस. आपल्या देखता 6 मारले, एक पोटात गळून गेला, जिराला तो गर्भ, याला कुठंतरी लपू दे ग. देवकी आई साहेब रडत होत्या, पण वसुदेव रडत नव्हते. तुम्हाला सांगतो, दुःख पचवायची ताकद ज्ञानात असते. माझ्या इथं बसलेल्या पवित्र महाराष्ट्राच्या मातीतल्या कौसडी गावातील असतील किंवा इथल्या पाहुण्या असतील किंवा परिसरातल्या मावल्या असतील, तुमच्या चपला सगट पाया पडतो, मूर्ख बाईपाशी रड जाऊ नका. नालायक बाईला आपलं दुःख सांग जाऊ नका. हो, काही माणसं दुःख रडून ऐकतात आणि 6 नळ्यानं तिकडे पेरीत येत. बरं झालं, लय शहाणपणा करीत होती म्हणून सुनानं झटका द्याला. चांगली तिंबाळली सुनानं. अशा काही काही नालायक असतात. अशापशी काही काही बायका दिसायला बायका, पण अवताराच्या मांजराच्या. सुनान स्वयंपाक कर म्हणलं तर करायची नाही आणि शेजारीन चपात्या करताना तिला उंडे करून देती. अशा काही घर हुंग्या ह्या मांजराच्या वंशाच्या बायका असतात. तुम्हाला सांगू का, माणसं सुद्धा बैल होते ना. आयुष्यभर काम करतो, बँकेत कोटीन, धोत्राल गाठी, हो, दात घासीत शेजाऱ्याकडे जातो. घरी कुंटलान सोयाबीन झालंय, 100-200 क्विंटल, पण घरचा चहा पेत नाही, बाहेरचा पेतो, तशात थाप्या लावतो. हे पण बैलच ना. कुठं पोरं याच्या अंगावर चट काढून घेणार आहेत. माणसं पण अशी बैलावानी असतात ना. तुम्हाला सांगू का, काबाड कष्ट करतून त्याचा उपभोग घेत नाही त्याला बैल म्हणायचं. कुंटाला न जवळ असताना उष्ट खातू त्याला कुत्र म्हणायचं. सगळं घरी असताना दुसऱ्याचं हापकून खातू त्याला लांडग म्हणायचं. पुरावा आहे त्याच्यासाठी. आपल्या वागण्याहून त्याचा भोग कळत असतो, मालकांचा पुरावा आहे. असो म्हणून बावल्यांना सांगतो, नालायक बाई आपल्याकडे आली ना, तिच्यापाशी सासूचं घरानं करायचं नाही. काय करणारी त्या बाईपाशी रडता. जिला तुम्ही मै सासू खराब म्हणता, तिन्ही सुना आडात ढकलून देऊन मारल्यात आणि तिला तुम्ही तुमच्या सासूचं घरानं सांगत असते. तोय तिनं सुना फुकून देऊन मारल्यात आणि तिला तुम्ही घरानं सांगितलं, तुमचं काय दूर करते. नाही रडायचं नाही. देवकीला सांगितलं, देवकी दगडाच्या भिंतीला पाहून रडू नकोस. हे पोटासाठी बेजार असणारे राक्षस आहेत. हे रक्षपाळ, हे नौकर आहेत कंसाचे. त्या पोटानं बेजार येत ते, आणि यायच्यापाशी रडून तू काय फायदा होणार आहे. या बंदीशाळेच्या भिंतीचे दगड निर्जीव आहेत, इथं रडून काय फायदा आहे. दुःख पचव. दुःख पचवण्याची ताकद ज्ञानात असते. म्हणून नामदेवराय एक पुरावा सांगतात, धन्य त्याचे ज्ञान न करीच शोक. धन्य त्याचे ज्ञान न करीच शोक. वधिता बालक नामा म्हणे. भगवान जन्माला आले तो दिवस बुधवार होता. बुधवासरी बुधवारी जन्माला आले. वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा कल्याण मासिकातला एक बापू पुरावा सांगायचे. त्या कल्याण मासिक म्हणजे फार श्रेष्ठ मासिक होतं. त्याच्यातले जे वाक्य होते ते अत्यंत गोड हिताचे होते, आपल्या फायद्याचे होते. आता ते मासिक चालू आहे का बंद आहे मला काय माहित नाही, पण वक्ते बाबा पंढरपूरला प्रवचनात निर्वाळा ऐकिला. आपल्या घरातल्या गायी, दारातल्या गोठ्यातल्या गायी जर व्यवस्थित खोडीला असतील तर बुधवारी मंगळवारी संध्याकाळी दही लावायचं आणि बुधवारी सकाळी रही लावून एक छोटासा एवढं सुपारी इतकं लोणी, त्याच्यावर तुळशीचं पान ठेवायचं आणि खडी साखरेचा बारीकसा खडा त्याच्यावर टाकायचा आणि आपल्या देव्हाऱ्यात जो रंगनाथ असतो का, रंगनाथ लंगडा देव म्हणते त्याला, त्या रंगनाथाला सकाळी स्नान करून पहाटे बुधवारी नैवेद्य अर्पण करायचा. गाईच्या खोडी जात्यात.
हो, आपण सोपं करीत नाहीत. याची दोरी आण, त्याचा गांडा आण, आणि त्या जंगळलेल्याच्या गंड्यान काय होतंय? आ ते सोमवारी मासे खाते आणि त्याच्या गंड्यान गाय नीट होत असती वय त्या जंगळलेल्याच्यानं. आपले उपाय करत जा, आपले आपले शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. गायीविषयी प्रेम ठेव जा, फार मोठी ताकद हे गायीत. असो, बुधवारी जन्माला आले ते वाराहून लक्षात आलं रोहिणी नक्षत्र होतं. भगवान परमात्मा रोहिणी नक्षत्रावर का जन्माला आले? चंद्राला बायका होत्या 27 आणि मोठ्या बायकोचं नाव होतं रोहिणी. रोहिणी आणि भगवंताच्या एका आईचं नाव सुद्धा होतं रोहिणी. ती नंदाकडे होती. 12 पत्न्या होत्या वसुदेवाला. कारण या रोहिणी नक्षत्रावर जन्माला आल्या भगवान परमात्मा चंद्रवंशात जन्माला आले, म्हणून त्याच्या ज्येष्ठ पत्नीला आनंद व्हावा याच्याकरता नक्षत्र रोहिणी घेतलं. आणि तिकडं आपल्या आईला सुद्धा आनंद व्हावा रोहिणीला, म्हणून रोहिणी नक्षत्र आजन जन्म धात्री नक्षत्र रोहिणी याच्याकरता रोहिणी नक्षत्रावर जन्माला आले. रात्रीला जन्माला आले. अज्ञानाचा अंधकार संपायचा होता आणि ज्ञानाचा प्रकाश पाडायचा होता, म्हणून रात्री जन्माला आले. आणि दुसरे एक कारण, मागचा अवतार सूर्यवंशातला आहे. दुपारी जन्माला आले. पळभरी होय स्थिर माध्यानाशी दिनकर, पळभरी होय स्थिर. दुपारच्या वेळेला सूर्य थांबिला आणि भगवान परमात्मा जन्माला आले. चंद्राला थोडस दुःख झालं, म्हणे तुम्ही सूर्यवंशात जन्माला आले, सूर्यास्तान जन्माला आले, मग मला चंद्रवंशात जन्माला आले, मला झोपीत का टाकता? म्हणून अष्टमीच्या दिवशी चंद्राची कोर दिसत असते. आणि मग रात्रीच्या 12 वाजता मध्यरात्री काग सखे चंद्र थांबला, कृष्ण जन्मला ग सखे काना जन्मला. पण पुरावा गाथ्यातला नाही, नंतर कोणी इचकायचं नाही. विठाला 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 आनंद वाटाव. रात्री जन्माला आले आणि सांगितलं मला घेऊन जाय, राहू दे. मग लपवा लपवा जग जेटी उचललं तर बाहेर पाऊस पडत होता. तो पाऊस पावण्याचा नव्हता, अमृताचा होता. शेषाला राग आला. वरती छायाधरी शेष, यमुना तुडुंब भरलेली होती, त्याच्यात प्रवेश केला. आणि यमुनेला स्वतःहून देवाने सांगितलं होतं पाणी वाढवा. त्याचं कारण सांगू तुम्हाला. आईनं शोक केलता. 7व्या अवतारात आई बी रडली आणि वडीलही रडले. म्हणजे दशरथ राजा सुद्धा रडले होते आणि कौशल्याही रडली. पण 8व्या अवतारात एकटीच देवकी माता रडली. माझे वसुदेव बाबा नाही रडले. मग बाबाचं माझ्यावर प्रेम नाही का हे बघण्यासाठी पाणी वाढलं. तर पाणी तोंडात जात असताना ज्या वेळेला तोंडात पाणी चाललं त्यावेळेला वसुदेव रडले नाही. वसुदेवानं यमुनेला सांगितलं तू काळाची बहीण आहेस. यमुना कृतांताची बहीण आहे. 350 तीर्थ सांगितले आणि 10 तीर्थ पुन्हा सांगितले बापू. पण हे सगळे तीर्थ पंढरपुरातलं मंदिर पाठीमागून पाहिल्यावर भेटते. पाहता देवळाची पाठ तीर्थे घडती 360. मग 350 गंगा येतात आणि 10 तीर्थ वेगळे तीर्थ आहेत. ते पुन्हा कधी योग आल्यावर सांगू. हे अशा तीर्थापैकी एक यमुना नावाचं तीर्थ आहे. कृतांताची बहीण आहे, काळाची बहीण आहे. भागवत सांगते. मला वाटतं भागवताला यशवाडीचे सद्गुरू शिवेंद्र स्वामीजी यांच्या मुखारविंदातून कथा ऐकली. मारुतीरायाचे उपासक आहेत ते. ज्या मारुतीरायापाशी अन्नपूर्णा जाज्वल्य उभी आहे, प्रत्यक्ष जाज्वल्य अन्नपूर्णा उभीच आहे तिथं पात्र घेऊन. अशा पवित्र अधिष्ठानावरचं गोड अध्यक्षपद त्यांच्याकडं आहे. ते विश्वस्त ते तेवढं सांभाळतात. त्यांच्या मुखारविंदातून कथा ऐकली. कथा चांगल्याच्या मुखातून ऐक जा, आपल्या व्यथा संपत असतात. चांगल्याच्या मुखारविंदातून कथा ऐकली की व्यथा संपत असतात. आणि ज्याला कथेचाच मर्म नाही त्याच्या मुखातून कथा ऐकल्या की आपल्या यथा जवळ येत असतात. हो,
चांगलं ऐकलं पाहिजे. लक्षात घ्या, भरक्या माणसाच्या जवळ गेल्यावर अंग भरतय, करता घायाळाचा अंग. हा, ज्याचं घायाळ झालेल्या माणसाचं अंग रक्तान भरलं आणि एक जण म्हणला मला सोडेव, ते म्हणला मीच भरलो. हो, चांगल्याच ऐक जा. चांगले कीर्तन पण चांगल्यांचे ऐकले पाहिजे. एखाद्या वेळेस आमच्यासारखे येडपट नाही बलिले तरी नका बली जाऊ, पण चांगले बली जा. विठाला विठाला विठाला. भागवतात वर्णन आलं, यमुनेची विनंती केली, काळासारखं काम करू नकोस माय. रडे नाही प्रभू. वसुदेव काय वाक्य वापरलं? यमुने, आता दुःख पाहण्याची क्षमता संपली. 5 ते 7 मिनिटात पूर्णविराम करतो, कारण गावकऱ्यांना एवढा मोठा समाज जीव घालायचा आहे. आजच्या कीर्तनकारानं तासात कीर्तन केलं पाहिजे, पण बरोबर 11ला सोडावा तर तिकून त्रासनं लोक म्हणते आता लय मस्ताडान, आता त्या लय झालंय तो का आता ऐकू तू का शकन भरतं पुढं सरकन. असे बी माणसं कार्य करतात न. विठाला विठाला मग यमुने मी 6 मारलेले पाहिले ग. हातातला भात जसा भिंतीवर गोळा फेकून मारावा, भाताचे कण जसे पांगतेत ग, तसे 6 लेकराच्या मासाचे तुकडे मी डोळ्यान पाहिले ग यमुने. आता पाहायची क्षमता संपली. याच्या सगट पाण्यात जलसमाधी घेईल, पण आता वापस जाणार नाही. तवा सुपातल्याच्या डोळ्यातून पाणी आलं आणि पाण्याचा थेंब सुपातून खाली पडला. त्यावेळेला दुभंगली यमुना माई. 2 तुकडे झाले. त्यावेळेला माझ्या पवित्र मावल्यांनो, तुमच्या भांगाचं वर्णन आलंय. जुनी स्त्री जशी मधातनं भांग पाडीते, 2 असे भाग पडतात. दुभंगली यमुना माई. 2 तुकडे झाले. आता वसुदेव चलू लागले, पण पाणी याही बाजूनं वाढलेलं, याही बाजूनं. तर भगवंतानं सांगितलं यमुना माय. माय नाही म्हणले, कारण ती सासू होती ना. सासूला माय कशी म्हणतील? आत्या म्हणले असतील, नाही तर मामी. आत्या बी नाही, नाही का, मामी म्हणले असतील. मामी, हो मामी म्हणले असतील. ते एक जावाई भेटला, फोन लावला, काय चाललं आई? तुम्ही म्हणलो कोणाला आई म्हणला? काय नाही म्हणलं, पप्याच्या माईची माय. मी म्हणलो सुंबळे आहेस कर तू? सासूला आई म्हणत होती रे गधड्या, तू बिना शेपटीचं गाढव आहेस तू. सासूला मामी म्हणत जाय, अंधार जे आईचा देत जाय, आहे का नाही? सासूला आई म्हणायला आणि धोंड्याच्या महिन्यात बायकोला अंगठी आण म्हणायला हाणायला पाहिजे तू या थोतराव. हो, ती आई म्हणल्यातच गार झाली. आणि पुन्हा बायकोला म्हणला येताना अंगठी घेऊन ये. ती म्हणली सोयाबीन फाकलं, दाबनावनीच काड्या झाल्या सोयाबीनच्या, काय कशाची अंगठी करू? असे काम काय असून जो तो दर्जा द्यायला पाहिजे. सुनेनं सासूला आत्या म्हणलं पाहिजे. बऱ्याच सुना आता काय काय आई म्हणायल्यात. मी घरी गेलो आणि मला चहा केला, तो आम्ही चहा पेत होतो. हो, आता काय चहाचं वावडं नाही, पण काळा गिळा जरासा पेत असतो कोणी पाजला तर मग मला चहा केला, मी चहा प्याला. मी म्हणलं बाईला द्या ना. नाही महाराज, आमची आई का नाही सकाळी एकदाच चहा पेतात. तर मी चहा पेताना म्हातारी वटावून जीप फिरू लागली. माझ्या लक्षात आलं, ह्या पांचेतीन आई म्हणूनच सासू मारली. अशा काही वाटोळी आगाव असतात. हो, लय जेवाऱ्या पालथ्या केल्या कालच्या वाटोळीनं. अशा झोपल्यात जेवाऱ्या, ऊस पण झोपले वाटोळीनं. काय काय वाटोळी बापा, अशा टकटक दिसत्यात. सासूची सासऱ्याची संपत्ती हिसकून घेतली आणि तुपात बुडून चपात्या खाती पप्यान पप्याची माय. आणि सासू सासऱ्याला नीट बोलत नाही. तुम्ही 25 जणी उभ्या राहा, पटकन उभ्या राहा. तुम्ही 25 जणी नावं घेणारे, नावं पटपट उभ्या राहा. 25 जणी उभा राहा, उभा राहा. ए तू माग काय पाहिली? तू उभा राहा. तू सासऱ्याला भाकर देत नाही, उभा राहा. मेलीस तरी हरकत नाही, पण उभा राहा. पण नाही, जाऊ द्या, एखादी मरायची बापा घाम येऊन, जाऊ द्या जाऊ द्या. पण तुम्हाला मारुतीरायची शपथ आहे, त्याची संपत्ती हिसकून घेतली ना, त्याला भाकरी टायमाला देत जा. नाही तर यायचं तरी बरं, या म्हाताऱ्याचं इतके तुमचे हाल करतील पोरं, तुम्हाला अशी घंटीच वाजितील, घंटीच. हो, घरातल्या लोकांची नीट सेवा केली म्हणजे सप्ताह सफल झाला समजायचं.
4-5 पोरायनं माळी घातल्या तरी सप्ताह सफल झाला समजायचं. 5-25 बायकानं तंबाखू सोडली तर सप्ताह सफल झाला म्हणायचं. आपल्याला गुण जर नाही आलं तर सगळा खर्च मातीत गेला समजायचं. विठाला विठाला सुनायला राग आला असन, मला काही कळत नाही कोण सासू सासऱ्याला शिव्या देते, ताण घेऊ नका. पण माझ्या माईनो 72च्या दुष्काळात ह्या म्हाताऱ्यानं एक टायमाला खाल्लं हो. साधे धोत्र घातले, ठेगळाचे लुगडे नेसल्या बायका जुन्या, आणि आपल्या लेकरायला संपत्ती कमवली. त्या लेकरायनं म्हातारपणी मायबापाची सेवा करा राजे हो. तुमच्यावर पंढरपुरातल्या मालकाची कृपा होईल. एक लक्षात घ्या, आपल्या आजोबा पंजोबाईनं एका टायमाला भाकरी खाल्ल्या, पोटाला कसा आवळला. जर 72च्या दुष्काळात म्हातारी राणीकून गोव्याला नेली असती तर आपली काय फजिती झाली असता याचा विचार करा ना. गुडघ्याला पटका बांधून आपल्या मागच्या बापदाद्यानं 72च्या दुष्काळात सहन केले चटके. म्हणून आपल्याला चांगले दिवस पाहायला आले. म्हाताऱ्याला त्रास देऊ नका. तुमची पाया पडून विनंती करतो, चपला सगट पाया पडतो. बायकाच्या हातात एक कारभार सगळा. त्या सिनेमातले गाणं ऐकील तर मी ट्रॅक्टरमध्ये नवरा माझ्या मुठीत ग, ते ट्रॅक्टरवाले लय जोरानं गाणे लायतेत ना. त्या गाण्याच्या नादात ट्राल्या मागन मुंडकच घेऊन गेला कारखान्यात. करा वजन काय पापाची माय बैमान दुनिया आई रे आई. बस जाऊ द्या. आणि हे कसं होतं माहितीये का, गावरान तुपातला शिरान वरून दाडा वाढा. विठाला 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 विठाला. जाऊ दे ते लय मोठे. तो ते गाणं ऐकील तर मी नवरा माझ्या मुठीत ग, तर मला असं म्हणावं लागल नवरा माझ्या बगलात ग. असं नाही बगलात दाबायचा. आपल्या मालकाला नीतिमतेत वागवायचं, आपल्यावर कृपा होईल. चला मी आता वापस जाणार नाही. मग त्यावेळेला यमुना कमी होत नव्हती, म्हणले रस्ता दिलाय ना तुम्हाला, तर भगवान म्हणले वाढती का. मग तिनं सांगितलं मला दर्शन घ्यायचं. सासू जावायच्या पाया पडी, पुरत चढला चाट त्याशी लाविला अंगुष्ट, दुभंगली यमुना माई. दार उघडं होतं, गाईचा दरवाजा उघडा होता. ज्याच्याकडे लय मोठी जमिनी, एखादी गाय पाळी जा एखादी गाय पाळी जा. आपल्याला मागच्या आठवड्यात 2 मुसलमान भेटले. ते मुसलमान भेटलेत. मी म्हणलो काय चाचा काय. नहीं बोले आप गाय के वास्ते कीर्तन में बोले बहुत बढ़िया है. म्हणलं तुम्हाला मुसलमानाला कसं काय आवड. ते म्हणलं आमची 5वी पिढी आहे, आम्ही इकतचं दूध खात नाहीत. माझ्या पोराचं दुकान आहे म्हणे, आमच्या पोराच्या दुकानावरून उंदीर धरल्यावानी लोक थैल्याने ते दुधाच्या, पण आम्ही ते दूध पेत नाहीत. माझ्याकडे 5 गायी नाही, आमच्या मित्राकडे 9 गायी आहेत. जातीचा मुसलमान, खात नाहीत म्हणले आम्ही इकडचं तिकडचं दूध. मुसलमान. आणि आपल्याकडे 40 एकर जमीन, गाई नाही पाळड्या, कोंबड्या पाळड्या. पापा ती पापा ती. आणि यान महाराज दूध घ्यायला. तर म्हणलं मला नको दूध. नाही म्हणले घ्या महाराज दूध घ्या. आणि म्हणलं दूध आता आणतो जाऊन. अरे म्या म्हणलं त्याच्यापेक्षा रोगर पेलेल बरं. ती गडी ती उंदीर धरल्यावानी थैली आणायला, 5 तू काय आम्हाला मारतो का महाराज तू. असे काय आगाव पण आहे का नाही, त्या लोकांना कळालं. बघा गाई असा ज्याच्याकडे 4-2 एकर जमीन आहे. आपले लेकरं चांगले होते माय. सात्विक जर दूध खाल्लं तर आपले लेकरं उद्या चांगले मार्क पडतील, हुशार होतील, ह्या देशाचे उगवते तारे होतील. त्या चांगलं खाऊ घाली जा. कापूस शिकला 250 क्विंटल, चाललो मुरमुऱ्याचं पोतं घेऊन. भरपूर खाल्लं. पोरं म्हणले उगा खराबा रस्त्याचा काय ते इतके मुरमुरे खाऊन. काजू आण 2-3 छटाक खाऊ घाल, त्याचा मेंदू चांगला वाढेल, हुशार होतील चांगलं. आपल्या मालकाला वाईटात पैसे खर्चिण्यापेक्षा लेकराच्या दर्जावर पैसे खर्चा म्हण चांगलं होईल. आपलं गरज आहे. चला 9 लाख गायी होत्या नंदराजाकडे. दररोजा लावायचं विसरले, आत ठेवलं आणि ती कन्या घेतली. इथून हातातली निसटली. तुझ लागी वधी उपजला मजाधी. आणि इकडे काय गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी.
गोपी जमा झाल्या गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक धावे एकी पुढे वाटी ताटी सुंट वडे ताईनं सांगितलं काल पोरगी झालती फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी लागलीच मग सगळ्या गोपी जमा झाल्या नाना प्रकारचं दान दिलं आणि भगवान रांगत होते तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्यानी रांगत रंगनी रंगनाथ टोम्या देखील असे चालू लागले खोड्या केल्या आता जाई राणा सवे घेऊन गोधना पावा घोंगडी घेऊन पायी मग भगवान वनाच्या ठिकाणी गाई वासर घेऊन सर्व गोपाळ थकले खांदी बार पोटी भूक काय खेळायाचे सुख एकत्रित बसले बिभ्रतम वेन शृंगाया व्याधी निरशन वितारथायाम दुसरा श्लोक आहे यत मध्याभय व्यालाक्ष कृतुयम यत संगान भव जायते पाप क्षालन वितारथायाम कवलम कवल प्रसाद रस्तु यत प्रसाद रस्तु भय व्याप्तियाम जायते कनवम यतो गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभू रामचंद्राची चूक काढायची गिरगावकराची काय टप्पर आहे का नाही आहे का नाही जर गिरगावकरानं चुकीनं जर भगवान परमात्म्याची चूक काढली असती तर कालच्या 4 तारखेला पुन्हा वापस नसतो आलो वरी गेलो असतो आहे का नाही विठाला 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 या चुकीच्या भ्रमातून मुक्त होण्यासाठी पात्र उचलणं गरजेचं होतं त्या पात्रावरला आशीर्वाद जगाच्या मालकाला मिळत होता त्या आशीर्वादानं भगवंत एका चुकीतून मुक्त झाले म्हणून तो उचिष्टे काढी धर्माधारी उचिष्ट काढी ब्रह्मांड उतरंडी ज्याची विच्छे घडी तो उचिष्टे काळी धर्माघरी नृत्यदादा सांगतात एवढी मोठी शक्ती ज्याच्याकडे असताना तो पांडवाच्या यज्ञातलं उष्ट काढतोय हा भगवान परमात्म्याचा फार मोठा प्रांजळपणा आहे तर तेवढ्यात एका व्यक्तीने विचारलं देवानं उष्ट काढलंय तर निवृत्तीदादा सांगतात नुसते पात्रच उचलले नाही पात्रच उचलले नाही तर देखिला व माय चक्रभुज स्वभावी 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 वागवी अर्जुनाचे देखिला माय चक्रभुज देखिला माय चक्रभुज देखिला चक्रभुज म्हणलं पाहिजे प्रमाणे एखादं विठाला विठाला देखिला व माये चक्रभुज स्वभावी वारुते वागवी अर्जुनाचे दुसऱ्या कडव्यात पाहू आपण जगाच्या मालकाच्या हातात सुदर्शने त्याच्या सुदर्शनाला जर आज्ञा दिली बाबा आणि सांगितलं हा प्रांत शिल्लक ठेवायचा नाही तर त्या प्रांतात गवताची पात सुद्धा शिल्लक ठेवत नाही तर झाडाची माणसाची काय कथा ही ज्याच्या सुदर्शनात ताकद आहे आणि एवढं मोठं सुदर्शनधारी तो वारुते वागवी अर्जुनाचे सिद्धांत त्याचा असा आहे की एका व्यक्तीने प्रश्न केला देवानं घोडे का धुवावे देवानं पांडवाच्या घरी स्वतःची बहीण दिली ती याच्याकरता नांगर हाणावा आऊत हाणावा गाई वळावा गाई सांभाळावा गाई धुवावा वासरं धुवावे धारा काढाव्या दूध इकावे त्यांच्याकडे दही दुप्त करून द्यावं हे काम करायला देवानं घोडे कशा करता धुतले एका महाराजाला विचारलं का हो देवानं अर्जुनाच्या घरचे घोडे कशा करता धुतले काय सांगायचं महाराज तुम्ही उद्या माझ्या राम भागवतात या गेलो मी
काला लवकर केला आणि त्याच्या भागवतात गेलो, लागलीच बसलो. ऐका महाराज, देवानं घोडे कशा करता सांभाळे. काय त्या अर्जुनाला युद्धाचा नाद होता बरं का, आणि युद्ध करण्यासाठी रथ असतो बरं का, त्या रथासाठी घोडे असतात बरं का, आणि मग ते घोडे चपळ असावे, घोडे म्हणले त्या ठिकाणी जावा, आणि मग अर्जुनाला जय प्राप्त व्हावा याच्याकरता घोडे तयार असावा. म्हणून जगाच्या मालकानं अर्जुनाचे घोडे धुतले. वाचून सांगा जा रे, माणसं मरतीन रे. असं काही सांगत असते तू, आगावपणा आहे नाही, मूर्खपणाचं डोके. पुरावाच हा माणसाला शास्त्र म्हणेला ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे. शास्त्रात जे जोपासते आपल्या संत वाङ्मयामध्ये महात्म्यांनी ऋषीमुनींनी, हा संप्रदाय वेद प्रणिते, हा संप्रदाय ऋषी प्रणिते, हा संप्रदाय पुराण प्रणिते, हा संप्रदाय महंत प्रणित आहे. म्हणून याच्यात चुकीचं बास्कळ बोलणं चुकीच्या गोष्टी आहेत. विठाला विठाला असतील. मिळालेल्या वेळामध्ये 2-3 पुरावे मांडण्याचा प्रयत्न करतो, वेळेत कीर्तन सोडतो. रावण मारला गेला बाबा. रावण मारल्याच्या नंतर रावणाची लंका बिभीषणाला देऊन टाकली. भगवान एका विमानामध्ये बसून अयोध्येला परत आले. त्या विमानाचं नाव होतं कामग नावाचं विमान. 14 विमानापैकी ते एक विमान होतं. 14 विमानापैकी ते एक विमान होतं. त्या विमानाचं नाव होतं कामग नावाचं विमान. त्या कामग विमानामध्ये प्रभू रामचंद्र बसले, परत आले. आणि परत आल्याच्या नंतर आनंदाचा सुस्कार सोडा. अयोध्या आनंदी झाली. काय ते काय आनंद त्या अयोध्येत, किती लोकांना आनंद, किती कौशल्याला आनंद, किती सुमित्रेला आनंद, कैकेला सुद्धा आनंद झाला बरं का. नंतर तिच्याही लक्षात आलं आपण चुका केल्यात, पण उशिरा लक्षात आलं सगळं गेल्याच्या नंतर. आणि मग इतका आनंद, इकडं लंकेमध्ये बिभीषणाला आनंद, खूप आनंद, खूप आनंद. पण कैकेयीनं आनंदाच्या भरात प्रभू रामचंद्राचं एके दिवशी मन जिंकलं आणि प्रभू रामचंद्राला विचारलं, श्रीरामा, म्हणे सीता 6 महिने 27 दिवस अशोक वाटिकेत होती. सीता रावणाच्या अशोक वाटिकेमध्ये 6 महिने 27 दिवस होत्या. वारुते वागवी अर्जुनाचे घोडे जगाच्या मालकाने का धुतले, का सांभाळले, का पुसले, त्यांची चर्या का केली, त्यांना चारा वगैरे वैरणदाना का दिला, याचा पुरावा निवृत्ती दादांचा मी तुमच्यासमोर मांडतोय. रामा म्हणे 6 महिने 27 दिवस सीता अशोक वाटिकेत होती. जी. लंकेपासून अशोक वाटिका किती लांब होती? प्रभू रामचंद्राने विचारलं. ते अंतर मला मारुतीला विचारावं लागेल. आज हनुमान जयंती ना, मी हनुमंतरायाला विचारेन. लागलीच निरोप केला. मारुतीरायाने अंतर सांगितलं. आई साहेब, एवढं अशोक वाटिकेचं लंकेचं अंतर एवढं होतं. बरं, ठीक आहे. रावण कधी कधी तिथे गेलता? मारुतीरायाने सांगितलं ते विचारावं लागेल. पण ते मेला ना आता. त्याला विचारलं असतं तर ते मेला. विचारायचं कोणाला? नाही, ज्या सांभाळायला बायका होत्या त्यांना माहित असेल ना रावण सीतेकडे किती वेळ चालता. कारण हाडातून पापी होती काही. हाडातून कातड्यातून पापी असणाऱ्या माणसाला नीट करता येतं. मनानं पापी असणाऱ्या माणसाला नीट करता येतं. पण हाडातून पापी असणाऱ्या माणसाला संभाजी बाबा नीट करता येत नाही. हाडातून पापी. आणि काही हाडातून पापी होती. हाडातून. कारण कैकेयीवर जो दोष पडला होता ना बाबा, तिच्या आईचा पडला होता. कैकेयी ही अश्वपती नावाच्या राजाची कन्या होती. अश्वपती नावाचा राजा एकदा जेवायला बसला आणि जेवता जेवता त्याच्या ताटात मुंगी आली आणि मुंगीनं त्याच्या ताटातला भाताचा कण तोंडात धरला आणि ते भाताचा कण घेऊन ती मुंगी बाहेर गेली. बाहेर गेल्याच्या नंतर तिकून तिला एक मुंगी भेटली आणि त्या मुंगीने विचारलं, गावरान तुपात माखलेला भात आहे. आता राजा जेवायला म्हणले ते घासल्याटात खाईन का? तो राजा आहे ना, सार्वभौम राजा होता, अश्वपती राजा. अश्वपती नावाचे राजे बरेच झाले बरं का, पण हा अश्वपती वेगळा. राजा दशरथाचा सासरा हा अश्वपती वेगळा. कारण नंतर कोणी म्हणे त्याच्याकरता आधीच वकालत करून टाकतोय. ह्या अश्वपती जेवायला बसलेले याच्या ताटातला मुंगीचा भाताचा कण मुंगीनं घेऊन गेला. समोरून मुंगीने विचारलं, कुठून भात आणलास? बाहेर अश्वपती इति हा हे ना भक्तव्य अन्नपूर्णा असतदेवच्या. अश्वपती नावाचे राजे बाजूला जेवायला लागलेत. त्यांच्या ताटातून भाताचा कण आणलाय. समोरून येणाऱ्या मुंगीनं हे वाक्य मुंगीचं ऐकल्याबरोबर तिने विचारलं, लाज वाटत नाही तुला? एवढा मोठा राजा जेवायला जेवता त्याच्या ताटात प्रवेश केला. अगं त्यानं जेवून उठल्याच्या नंतर हजारो मुंग्या जगत्याल इतकं ताटाला खरकट चिटकलेलं असतंय. मुंगीचं पोट असतंय किती? आणि तू राजा जेवत असताना त्याच्या पात्रात प्रवेश केलाय. तो सार्वभौम राजा होता. त्या राजाच्या पात्रातला भात उष्टा केला. तुला लाज वाटत नाही? एक मुंगी आपल्यावर किती प्रेम करते. या प्रेमानं राजा गदगदित झाला आणि राजा हसू लागला. तर राजा हसत असताना त्याच्या पत्नीनं प्रश्न केला, संभाजी बाबा की तुम्ही हसले काऊन?
बाबाजी पत्नीनं राजाला प्रश्न केला, तुम्ही हसले का? कैकई पापी का? याच्यावर मुद्दा. आणि मग सांगतो वारुती वागवी अर्जुनाचे. तुम्ही हसले का? त्यानं सांगितलं मी सहज हसलो. सहज म्हणजे का हसले? तुम्ही कशा करता हसले मला तेच सांगा. आता मुद्दा आलाय बघा. मग अशी वर्णन केलं ना की कर्कश बायको असली की जिवंतपणी मसन वाटाय जिवंतपणी. आणि बायको जर प्रांजळ असेल ना तर वनवासात पण स्वर्ग आहे बरं का. बऱ्याच मावल्या प्रांजळ आता, शक्यतो मावल्या प्रांजळच असतात, घोडच त्याला खराब भेटत येत, शक्यतो प्रांजळ असतात. मायबापाचं नाव करण्यासाठी बिचारे वाटेल त्या सहन करतात, वाटेल त्या. लाखात एखादी असती म्हणा त्याच्यातलं, तसं विरोधात बी कसं बोलता येईल सगळ्याच माणसाचं. कधी कधी इकडेही गुन्हा असतो, पण शक्यतो मोठ्या गाडीनं, लहानी गाडी जरी मोठ्या गाडीवर आली तरी लहान्या गाडीचा गुन्हाच नसतो, मोठ्या गाडीलाच पेटून देतात लोक. खरं तर मोटरसायकलवर पिऊन बी त्याच्या अंगावर गेलं तरी त्या मोठ्या गाडीवरच केस केले जाते, त्याच्यावर करीतच नसते. म्हणजे कधी बी माणसालाच अपराधी ठरले जाते, बायकांना कोणी अपराधी म्हणतच नाही. मी तुम्हाला म्हणतोय अशातला भाग नाही, पण तुमच्यात पण अपराधीपणा असतो, कारण पुराणात पाहिलाय म्हणून तुमच्यात आहे. विठाला विठाला बाईनं सांगितलं तुम्ही कशा करता हसलात मला ते सांगा. याला प्राण्याची भाषा कळत होती, मुंगीची, कीटकाची, पशु पक्ष्याची भाषा कळत होती. पण ती भाषा कळाल्याच्या नंतर चतुर्कर्णी झाली की हा मरत होता. चतुर्कर्णी झाली की मरत होता. चतुर्कर्णी म्हणजे दुसऱ्याला सांगितलं की तो मरत होता. त्यानं सांगितलं मी ज्याच्यासाठी हसलोय ती गोष्ट जर तुला सांगितली तर मी मरणार. ती म्हणली 10 मारा पण मला सांगा. बाई किती खतरा असेल कल्पना करा. अशी भेटावं का कोणाला? कोणाला वैरायला पण नाही भेटावं इतकी खतरा बाई. आणि मग त्यानं सांगितलं ऐक, माझ्या ताटातून मुंगी भाताचा कण घेऊन जात होती. समोर मुंगी गेली, तिकून एक मुंगी आली. तिने विचारलं भात कुठून आणला? या मुंगीने सांगितलं अश्वपती राजा जेवतात त्यांच्या ताटातलं. तिने सांगितलं जेवायला लागलेत का? हो. मग जेवता जेवता त्यांच्या ताटात तू का गेलीस? एवढ्या मोठ्या राजाच्या पात्रातला भात मुंगीनं कुठं उष्टा करा का? ती मुंगी सुद्धा माझ्यावर प्रेम करते, याच्याकरता मी हसलो. आणि प्राण्याची मुंगीची भाषा कळालेली पत्नीला सांगितली, चतुर्कर्णी झाला आणि राजाचा मानाचा कळस पडला. राजा मृत्यू पावला. कल्पना करा, ज्या बाईनं मालकाला प्रश्न विचारून मारलं तिच्या पोटी जन्माला आलेली कैकई म्हणून दशरथ राजा मारला. लेकरं अपवित्र कशामुळे जन्मतेत माहिती का? आईचं पाप असतंय. येती वात्सल्या भवस्थिते, पितृत्वा भवस्थिता, वंश पापा स्थिती, नाना प्रकारचा इतिहास सांगितला. ती आपल्याला विचारायला वेळ नाही. विठाला विठाला हरातून कैकई पापी होती, हरातून कैकई पापी. हरातून असणाऱ्या कैकई पापीनं रामचंद्राला प्रश्न केला, अरे तू किती वेळेस रावण आला तिथं? ते नाही सांगता येणार म्हणले. ज्या दाशा होत्या त्यांना विचारावं लागेल म्हणले. बरं ठीक आहे, ते ठिकाण बघण्याची माझी इच्छा आहे. प्रभू रामचंद्रानं सांगितलं आहे कशाला जाता तिथं? ती लंका आपण आता बिभीषणाला देऊन टाकली, तिथला सुतळीचा तोडा सुद्धा आपल्याला घ्यायचा नाही. कैकेयीनं सांगितलं अरे रामा मला सुद्धा तिथलं काय आणायचंय, पण मला बघण्याची इच्छा आहे. मग आकाश मार्गानं जाणारी 2 घोडे होते. ते घोडे आकाश मार्गानं जात होते. आकाश मार्गानं रामायणामध्ये घोडे होते 6. एका ठिकाणी 8चा उल्लेख आलाय, पण मला ते समोरचे 2 कोण्या पुराणात येत अजून सापडले नाही. आणि ज्याचा मला पुरावा सापडत नाही का ती मी कधीच बघ करत नाही. विठाला विठाला विठाला. आणि मग ते 6 घोडे, त्याच्यापैकी 2 घोडे रथाला झोपले. त्या रथामध्ये कैकेयी बसली. घोडे हे अंतकरण स्पर्शी होते. अंतकरण स्पर्शी. एक जण म्हणला अंतकरण स्पर्शी या शब्दाचा अर्थ काय? घोड्याच्या पाठीवर थाप टाकायची आणि त्याला सांगायचं लंकेत जायचं. घोडे तिथे नेत होते. घोडे तिथं नेत होते. बाबा एका विज्ञानवादी माणसाने मला प्रश्न केला, महाराज जरा बहकवल्यासारखं बोलू जाऊ नका. घोड्याच्या कानात सांगितलं घोडे अयोध्येतून लंकेत कसे जातील? मी म्हणलं ते अंतकरण स्पर्श होते, त्यांना कळत होतं. असं कसं कळलं? मी म्हणलं तुला मला टाईम आहे एके दिवशी, त्या दिवशी कीर्तन रद्द झालेलं आहे, त्या दिवशी तू घरी तुला जीव घालून पुरावा देतो. त्याला घरी बोलिलं. घरी बोलल्याच्या नंतर सांगितलं घोडे मेले चेतन येत का जड येतं? ते म्हणलं चेतन येतं. मग चेतन घोडे किती पावरबाज असतात हे तुला नंतर सांगल. टीव्ही सजीव का निर्जीव? संभाजीभाऊ निर्जीव टीव्ही ना, किती मोठी असू द्या, भिताडा एवढी असू द्या, बारकी असू द्या, कोणती असू द्या, ब्लॅक अँड व्हाईट असू द्या, कोणती असू द्या, टीव्ही निर्जीवत ना. सजीव कशी म्हणता येईल? निर्जीव वस्तू आहे. सजीव जर म्हणावं अशी अशी दाबल्यावर रडावून तिनं अशी अशी मुरगाळली तर रडती का? नाही. सजीव निर्जीव निर्जीव आहे. मग निर्जीव टीव्ही आहे. आता एक असा एका कंपनीनं टीव्ही काढलाय, पापनं हल्ल्याबरोबर चॅनल बदलत आहे. पापनं हल्ल्या, मी गांजा ओढून नाही आलो बरं, माझ्या गोळ्या नाही उडाल्या. कालच्या अपघातात माझ्या डोक्याला मारत नव्हतं, त्याच्यामुळे गोळ्या खायचं कामच नाही पडलं. चुरा झालती गाडी खूप. मी आणली होती गाडी चांगली, यायच्यात पैशावर. त्यानं पुन्हा दिली कंपनीवाल्यानं, मला दुसरी दिली, जशाच तशी दिली ती, त्याबद्दल काय दुमत नाही. पण डोळ्याचे पापण हल्ल्याबरोबर टीव्हीचं चॅनल बदलतोय. ते म्हणलं काय नावलाची गोष्ट आहे? मग विज्ञान किती वरी गेलंय? त्याला म्हणलं पांचटा, अरे निर्जीव टीव्ही जर डोळ्याच्या पापनानं तिचं चॅनल बदलत असेल, इतकं विज्ञान पुढे गेलंय, तर त्या काळामधला दशरथ राजा सामान्य असेल का रे? ते काय गाढ हो सांभाळणारा थोडाच होता?
त्याच्याकडचे घोडे कसे असतील? इथे चक्षुभ्वास्थितः मन भेगाश्चायते पवनाधिष्ठितः भास्करो तेजकांती येते पवनाभो जायते यांनी अश्ववेगा जयती. एवढे मोठे अश्वतत्वनिष्ठ होते. किती विज्ञान पुढे गेले. आता डोळ्याचं पापण हल्लं की चॅनल बदलते. मग त्या काळात दृष्टीची ताकद होती. एक जणानं मला असाच प्रश्न केला, महाराज कासवीच्या आपल्या दृष्टीचे भोजन कासवाचे पिलं खेळत खेळत येते, थकले की आईच्या डोळ्यात बघते, आई त्यांच्या डोळ्याकडे बघितली की त्यांना दूध मिळते. म्हणजे आईनं नुसतं मुलाच्या डोळ्याकडे बघितलं की त्याच्या रेंजमधून दूध मिळते. हा पुरावा इथं लावायचा. जसं टीव्ही डोळ्याच्या पापणानं जर टीव्हीचं चॅनल बदलत असेल तर कासवीने पिलाच्या डोळ्यात बघितल्याच्या नंतर का दूध मिळत नसेल? हा मोठा सिद्धांत. विठाला विठाला विठाला. आणि मग त्या रथामध्ये कैकेयीला बसलं. हृदय स्पर्शी, मन वेगी, भावना वेगी, प्रविष्ट वेगी, छिन्न वेदी आणि पवन वेगी असे ते घोडे होते. त्या रथाला झोपले. त्या रथात कैकेयी बसली. सांगितलं येती लंका भुवनत्रय हा पांपती निरज्जा येते. सागराच्या पलीकडे लंका आहे असं घोड्याला सांगितल्याबरोबर संदिशी बिभीषणाच्या नगरीत तो रथ पोहोचला. तिथं गेल्याबरोबर पाहिलं कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे. मंत्री महामंत्री सुमंत्री सर्वांना चर्चा केली. त्याला सांगितलं मी रामचंद्राची आई कैकेयी आहे. एक जण सेवक पळत गेला. राजाधिराज बिभीषण महाराज भगवान प्रभू रामचंद्राच्या 703 मातेपैकी कैकेयी नावाची माता आली. बिभीषणाच्या लक्षात आलं 14 वर्षे 22 दिवस हिनच बिना चपलाचं देवाला फिरलं. पण चला देवाच्या आईचा सन्मान करावा. पत्नीला पाठवलं. सन्मान करीत करीत मध्ये नेलं. त्या काळात काय मोठी पैठणी असेल हिऱ्या माणिकाची कोंदण केलेली ती पैठणी नेसली. सन्मान केला. गावरान तुपात पोळ्या वगैरे सगळं यथासांग झालं. आणि सगळं झाल्याच्या नंतर 4-5 वाजता तिच्या मनातून एक भाव बाहेर आला. भाव म्हणजे मूर्खच भाव होता तिचा. तिच्या तोंडातून एक शब्द बाहेर पडला. विभीषण जी रामचंद्राने तुला स्वराज्य दिलंय जी, याच्यातलं काही नेलंय? नाही नेलं आई साहेब. देण्यासाठी तयार होतास? देवानं आजही मागितलं तर खाली उतरवतो. त्यांनीच दिलंय, मी त्यांना देण्यासाठी तयार आहे. आपण काही पाहिजे का आपल्याला? मी ते नेण्यासाठी आले नाही, पण एक ठिकाण बघायचे. काय बघायचं आई साहेब आपल्याला? जिथं राजा रावणानं 6 महिने 27 दिवस सीता ठेवली होती ते ठिकाण मला बघायचं. बिभीषणानं सांगितलं आई साहेब ज्या दिवशी मी लंकेचा राजा झालो त्या दिवसपासून मी निर्णय केला आहे, जगाच्या माईला 6 महिने 27 दिवस माझ्या मोठ्या भावानं ज्या जागेवर त्रास दिला आहे, जगाच्या माईला माझ्या मोठ्या भावानं ज्या जागेवर त्रास दिला आहे ती जागा दुःखद आहे, ती जागा मला पुन्हा बघायची नाही असा मी निर्णय केला आहे. किती विवेकी असेल बिभीषण, किती बिभीषण. ठीक आहे म्हणजे तुला यायचं नसेल एखाद्या नौकराला पाठव. मग बिभीषणानं सर्व नौकरांची सभा लावली आणि सर्वांना सांगितलं या रथात बसून अशोक वाटिका बघण्यासाठी कोण जाणार? तर प्रत्येकानं मान खाली घातली. एकही बोलत नव्हता. बिभीषणानं राजा या बळावर 10-5 नौकर जवळ बोलले, हे तुम्ही जा. ते म्हणले आताची आत्ता आमचा राजीनामा, पण दुःखद ठिकाण बघण्यासाठी आम्ही सुद्धा जाण्यासाठी तयार नाहीत. राक्षसाच्या ठिकाणी राक्षसच नौकर होते, पण एक सुद्धा ते ठिकाण बघण्यासाठी तयार नव्हतं. पण कैकेयीला बघा वाटत होतं. त्या अर्थी कैकेयी हलकट किती असेल कल्पना करा. आणि मग बिभीषणानं सांगितलं आई साहेब मी तिथे येऊ शकत नाही. तुम्ही लंका परत घेतली तरी देण्यासाठी तयार आहे, पण ते ठिकाण मी बघू शकत नाही. नौकर माझी नोकरी सोडण्यासाठी तयार आहेत, ते उपाशी मरतील पण ते ठिकाण बघू शकत नाही. तिनं सांगितलं ते बघितल्याशिवाय मला आनंद नाही. मग गोपुरावर चला, गोपुरावर मी ठिकाण दाखवतो. अशोक वाटिका ती आहे आणि तिथलं तुम्हाला मुद्दा सांगतो. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर असं एक झाड आहे, ते झाड गगनचुंबीत आहे, वृक्ष फार उंच आहे, त्याच्या विस्तीर्ण छाया आहे, फार मोठ्या शाखा आहेत, फार मोठी सावली आहे, पण त्या झाडाखाली गवताचं तृण येत नाही. त्या जागेवर सीता बसलेल्या होत्या असं समजून घ्या आणि जा तुम्ही बघून या. मग त्या मनाच्या वेगानं ते घोडे तिथं पोहोचले. तिथं रथ ते खाली उतरला. खाली उतरल्याच्या नंतर पाहिलं तर सर्व झाडाखाली गवत आहे, पण एका झाडाखाली गवत नाही. वारू ते वागवी अर्जुनाचे, का घोडे अर्जुनाचे जगाच्या मालकानं सांभाळले याचा पुरावा. आणि मग तिथं उतरल्याच्या नंतर तिनं पाहिलं सर्व झाडाखाली गवत आहे, पण या झाडाखाली गवत नाही. आणि ती त्या झाडाखाली गेली. त्या तरुला विचारत होती, तरू या भवती अशोका स्थितीशो, हे तरू हे अशोका सर्व झाडाखाली त्याच्या छायेखाली गवत आहे आणि तुझ्याच छायेखाली का नाही? त्यावेळेला ते अशोक बोलत नव्हता. अशोक म्हणजे झाड होतं ते. तिने पुनश्च प्रश्न केला, हे अशोका नाही वा त्रिवार भेदित्य अशोका नाही चतुर्वारा पंचाभय षष्टी षष्टी एकादशा त्रयोदश गुणत्रय पक्षायतन भेदी, म्हणजे पक्षायतन म्हणजे 15 वेळेस विचारलं तरी पण झाड बोलत नव्हतं. बाजूला सांगण्यासाठी कोणी नव्हतं. त्यावेळेला ती जवळ गेली आणि त्या झाडाला हात लावला. ममा स्वाभैवित्या देवभीतेशी क्रिया अनुसंगा वात्सल्य भवा, मी रामाची कुठल्या का नात्यानं आई आहे आणि तुला रामचंद्राची शपथ आहे, तुझ्या खाली तृण काय येत नाही अशी शपथ घातल्याच्या नंतर अशोकाचं झाड रडत होतं. रडत असताना त्याच्या बुंध्यातून पाणी पाझरत होतं, त्याच्या शाखातून पाणी पाझरत होतं, पानाच्या देठातून पाणी पाझरत होतं. आणि तिने पुनश्च दुसरा हात लावल्याच्या नंतर बुंध्यातून आवाज आला, कोमल आवाज, हे कैकेयी माते
सर्व झाडाखाली गवताचे तृण धरतात, पण या झाडाखाली गवत तृण धरत नाही. याचं कारण एकच आहे, 6 महिने 27 दिवस जगाची माय राम या नावानं राम नामाचा स्वीकार करत उच्चार करत 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 सारखं रुदन केलं. ही जागा एवढी दुःखित झाली की या ठिकाणची जागा तृणसुद्धा धरत नाही. हा प्रकार अशोक नावाचा वृक्ष कैकेयीला सांगत असताना, कैकेयीनं ऐकत असताना तिच्या डोळ्याला तिळमात्र पाणी नाही. पण ह्या 2 घोड्यानं हा संवाद ज्या वेळेला ऐकला त्यावेळेला दोन्ही घोड्यानं प्राण सोडून दिला. त्या दोन्ही घोड्यानं प्राण सोडून दिला. या 6 घोड्यापैकी कार्तवीर्य, कार्तभाम नावाचे घोडे होते आणि पुढचे जर पाहिले मणिपुष्पक, मणिदंत, मणिप्रिया आणि मणिभानू हे पुढचे द्वापार युगात पुढे यांच्या नंतरची नावं. पण आता कार्तवीर्य आणि कार्तभाम आणि ह्या घोड्याने प्राण सोडा. आता कैकेयीला जाण्यासाठी पंचायत. मग पुनश्च लक्षात आलं विभीषणाच्या, कैकेयी सागरात तरच पडला नसेल तो. पण प्रभू रामचंद्रानं पाठवलेलं तर असं नाही. प्रभू रामचंद्र असं करू शकणार नाहीत. त्या घोडे फार तत्वनिष्ठ असते. मग एक नाना प्रकारचा योग करून एक विमान पाठवलं. त्या विमानाचं नाव होतं प्रभदत्त नावाचं विमान. हे मनोवेगी विमान होतं. ते लागलीच तिथं. आता एक नवीन गाडी आली म्हणे बिना ड्रायव्हरची चलती. एक नवीन गाडी आली म्हणे बिना ड्रायव्हरची चलती. आता ती घ्यापुरती आपल्याकडे पैसे नाहीत, नाही तर मी ती घेतली असती. पैसे आले होते घेणारच आहे. विठाला विठाला कल्पना करा, माणसानं निर्माण केलेली पांचट गाडी जर बिना ड्रायव्हरची चलती तर त्या काळातलं प्रभदत्त नावाचं विमान बिना ड्रायव्हरचं का चलत नसावं. प्रभदत्त नावाचं विमान, प्रभदत्त. ज्या विमानाला विधवेचा पाय लागला की विमान जळून जातंय, एवढं मोठं टोकाचं विमान असेल. ते विमान पाठिलं आणि कैकेयीला घेऊन आले. मग विचारला, आई साहेब रथाची काय परिस्थिती? घोड्याने प्राण सोडा. का प्राण सोडा? सीतेची व्याकुळता भूमी बघितली, सीतेची दुःखद भूमी बघितली, सीतेची त्रासाची भूमी बघितली, सीतेनं आतूट केलेला शोक भूमी बघितली. तिथं गवत सुद्धा तृण, ती जागा सुद्धा तृण धरीत नाही. ही अवस्था ऐकल्याबरोबर घोड्याने प्राण सोडा. लागलीच जगाच्या मालकाला हा संदेश मिळाला. विटेवरच्या मालकानं कामग नावाच्या विमानात संदेश पाठिला, त्या घोड्यांची समाधी करा. घोड्याची समाधी केली तिथं अशोक वाटिकेमध्ये. समाधी केल्याच्या नंतर तिचा उत्सव सुंदरसा झाला. तरी घोड्याला समाधान स्थितीत किती येईल हे भगवंताने विचार केला. समाधी डुलते का? समाधी हलते का? समाधी पाझरते का? विभीषणानं सांगितलं नाही. भगवान प्रभू रामचंद्राच्या स्पर्शाची चाहुलीची गरज होती. अयोध्येतून कुंड पाण्याचा पाठिला. तो कुंड त्याच्यावर टाकल्याच्या नंतर समाधीतून अश्वांचा आवाज आला. जगदानंद कंद जगतपते जगता स्थित पवित्र हा त्वम हस्तोदकच्चल स्थितो पवित्र विन्यासं कृतो हा. हेच वाक्य विभीषणानं जशाला तसं संस्कृतमध्ये लिहून त्याच विमानामध्ये परत अयोध्येला पाठिलं. जगाच्या मालकानं सांगितलं, सीते तू जिथं शोक केलास ते ठिकाण बघितल्याच्या नंतर घोड्यानं प्राण सोडाय. पण घोड्याला आपल्या स्पर्शाची अत्यंत गरजेचे. मी तिथं जाऊ शकत नाही, लोकांचा गैरसमज होईल. आता श्रद्धेने आपण लंका दिली, सुतळीचा तोडा घेतला नाही आणि पुन्हा लोकांचा गैरसमज होईल. प्रभू रामचंद्र गेले त्या अर्थी विभीषणाकडून गठुडं बांधून आणलंय. याच्याकरता मला नकोय. मग आशीर्वादाची स्थितभूमी सोडली. हे अश्वांनो, अरे सीतेला त्रास दिलेली भूमी पाहिल्याच्या नंतर तुम्ही त्यागाच्या उतरावा आणि प्राण सोडावा. इतका आमच्या कुळाविषयी तुम्हाला स्वाभिमान आहे, सार्थ स्वाभिमान आहे. फार आमच्या कुळाविषयी गर्व आहे, फार आमच्या कुळाविषयी आत्महित आहे आणि तुम्ही प्राण सोडता. इतकं तुमचं त्यागाचं प्रतीक आहे. तुम्ही दोघं मणिपुष्पक आणि मणिदंत या नावानं द्वापार युगामध्ये अर्जुनाच्या दारात जन्माला येतात. मी पुढे द्वापार युगामध्ये सुंदरस द्वारकेचं राज्य करील आणि तुम्ही मागच्या अवतारात आमच्यावर केलेले उपकार आता तुम्ही फेडू शकत नाही. रामावतारात असं वाल्मिकानं लिहिलं नाही आणि वाल्मिकानं जी लिहिलं नाही त्याच्या विरुद्ध मला जाता येत नाही. म्हणून आता तुम्ही आमच्यावर एवढे उपकार केले, हे उपकार तुमचे फेडण्याची माझ्यामध्ये कुवत नाही. असली कुवत तरी वाल्मिकाच्या विरोधात जाता येत नाही. मणिपुष्पक आणि मणिदंत या नावानं तुम्ही जन्माला या. मागच्या युगात काळात केलेले उपकार फेडण्यासाठी मी तुमचे घोडे, तुम्ही तुमची सेवा करीन. वारुते वागवी अर्जुनाचे, वारुते वागवी अर्जुनाचे, वारुते वागवी अर्जुनाचे. देखिला वो माय चक्रभुज स्वभाव, देखिला वो माय चक्रभुज स्वभाव, देखिला वो माय चक्रभुज स्वभाव, देखिला वो माय चक्रभुज स्वभाव. वारुते वागवी अर्जुनाचे, वारुते वागवी अर्जुनाचे. एके दिवशी भगवान सूर्यनारायण, आता 10 मिनिटं शिल्लक आहेत फक्त. एके दिवशी भगवान सूर्यनारायण अयोध्येत आणायचं ठरलं. एका साधूनं सांगितलं, सूर्यवंश नाव तुमचं आहे, आतापर्यंत सूर्य आला नाही, सूर्याला घेऊन या. त्यावेळेला एका साधूच्या कृपेने सूर्यनारायण अयोध्येत येण्यासाठी तयार झाले. पण सूर्य नटले, मला रथ पाहिजे. सूर्याचा रथ पृथ्वीवर चालत नाही, चाक एक आहे, घोडे 4 आहेत. सूर्याच्या रथाला जे घोडे आहेत त्यांना शामकर्ण म्हणतात. सूर्याच्या रथाचा सारथी त्याला अरुण म्हणतात. एक जगाच्या मालकाला पाठीवर घेतो, एकाचं नाव गरुड. विंतीला 2 पुत्र, अरुण आणि गरुड. बाकीचे किती पुत्र होते सोडून द्या, पण मुख्य अरुण आणि गरुड. एकानं सूर्याचं सारथ्य केलं.
म्हणून अरुणोदय प्रकाश झाला, सूर्योदय प्रकाश झाला म्हणत नाहीत. घंटा गजरग रजिन्नला अरुण उठा अरुणोदय प्रकाश झाला, हा आपण सकाळी काकड्यात अभंग ऐकतो. म्हणून हा अरुण सारथी, त्या अरुणाला पृथ्वी तलावर रथ आणता येत नाही, हा सिद्धांत आहे. मग आता रथ आणण्यासाठी पाठीला 56 कोटी घोडे सुंदरसे होते. 56 कोटी घोडे होते, फार सुंदर सुंदर सुंदर. या सर्व घोड्यांना तबेलेवाल्यांनी सांगितलं, चला अश्वांना उठा, भगवान सूर्यनारायण आणायला जायचंय. त्याला सर्व घोडे पटापट 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 खाली बसले. सूर्याला आणायला जायचं त्यावेळी ते आपण जळून जाऊ, घोडे खाली बसले. आता पलीकड 6 घोडे होते, त्याच्यातल्या 2 घोड्याला झुंपलं आणि यांच्यापासूनच न्यायचं होतं. पलीकडून तर भिंत पाडू शकत नाहीत. या घोड्यापासून चालल्या हे बसलेले घोडे सर्वांनी विचारलं, का रे कुठे जायचंय? सूर्यनारायण आणायला जायचं. वेगळंच सांगतोय. तर बाकीच्या घोड्यांनी त्यांना विचारलं, का रे सूर्यनारायण आणायचं आहे म्हणजे एखादा काय पुढारी गिडारी थोडाच आणायचा आहे? सूर्यनारायणाच्या जवळ गेल्याच्या नंतर जळून जाताना ते इतका वर येतं, शेंडीतला घामफुटात यायला, तुम्ही जवळ गेल्यावर कोळसा होईल. ते म्हणले, एक काम करा, सूर्य आम्ही जरी नाही आणला तर सूर्य अयोध्येत येणार आहे आणि सूर्य अयोध्येत आल्यावर तुम्ही सुद्धा जळणार आहेत. त्याच्यापेक्षा आणायला गेलेले जर जळाले तर ग्रंथात येतील, आणायला गेलेले जर जळाले तर ग्रंथाच्या यादीत येतील आणि तुम्ही नाहकच मरताना त्याच्यापेक्षा आम्हाला जाऊ द्या. आणि मग ही 2 जण गेले. कल्पना करा, स्वागता करता गेलेले घोड्याला सूर्य कसा जाळीन बाबा. तिथं गेल्याच्या नंतर हिमवंतोपाचारीला, फार सुंदरसे श्लोक आहेत तिथं, 23 श्लोक आहेत. मग हिमवंतोपाचारीला सभे अंगवेघाना कायावृधीना आश्वस्थिता शीतवेढा भवती, असे सुंदरसे श्लोक आले. आणि मग ते शीत अंगाला वेढवलं. भगवान सूर्यनारायण त्याच्यात बसले आणि मग सूर्यनारायणाला परत केलं. पण विटेवरच्या मालकानं म्हणजे प्रभू रामचंद्राने विचार केला, ज्या घोड्याने सूर्य इथं आणण्याचा आपल्यावर उपकार केलाय त्या घोड्यांना आपण काय संगोपन करावं. म्हणून या उत्तरायित होण्यासाठी हेच घोडे पुन्हा अर्जुनाच्या दारात 2 जन्माला आले. वारुते वागवी अर्जुनाचे. 3रा मुद्दा आहे का, 28 मुद्दे त्याच्यातला एक सांगतो आणि पूर्णविराम करतो. भगवान श्रीकृष्ण, प्रभू रामचंद्र, सीताई साहेब, लक्ष्मण वनवासाला चालले. वनवासाला जात असताना 2 घोडे रथाला झुपले. नागरोंद्र वृक्षाखाली त्या दिवसा मुक्काम होता शरयूच्या तीरावर. तिथपर्यंत घोड्यांनी देवाला त्या रथात बसून देवाला नेऊन घातलं. तिथं गेल्याच्या नंतर सोबत एक व्यक्ती होता सारथी. त्याला भगवान प्रभू रामचंद्रानं लवकर उठून सांगितलं, तुम्ही एक काम करा, लक्ष्मणजी आणि सीताई साहेब उठायच्या अगोदर पटकन घेऊन जा. आता लक्ष्मण झोपलेत नाही तर उठायचा काय प्रश्न आहे. 14 वर्षे 22 दिवस लक्ष्मण झोपले नाही, पाणी पिलं नाही, अन्न खाल्लं नाही, काहीच नाही. ते जागेला जागेत झाडाच्या पलीकडून होते. सीताई साहेबांकडे बघत त्यांचं संरक्षण करीत. तेवढ्या अवकाशात प्रभू रामचंद्र सारथ्याकडे आले आणि सांगितलं, परत जा, आमच्या बाबाला सांगा आईची हत्या करू नका, स्त्री हत्येचं पातक फार मोठं आहे, हे संगोपन केलं आणि निघाले. पण जात असताना त्या माणसाला जावं वाटत नव्हतं त्या सारथ्याला. त्या सारथ्यानं सांगितलं, भगवान मी जर रिकामारत परत घेऊन गेलो तर अयोध्येतले लोक मला दगड मारतील, मला काळमुख्या म्हणतील, तू देवाला वनात सोडून आला आणि तू रिकामं थुत्तर घेऊन इकडे आलास म्हणून मी जात नाही. भगवंतानं सांगितलं, सेवके करावे सांगितलेले काम, मी जगाचा मालक आहे असं तुम्ही मला मानतात ना, माझा आदेश आहे ना, त्यानं तुम्हाला आदेश आहे, तुम्ही परत जा. त्या त्या रथामध्ये ती व्यक्ती बसली. घोड्याचा बागडोर ढिला केला. तो रथ अयोध्येकडे ढाळे जात होता. पण त्या व्यक्तीने प्रभू रामचंद्राकडे तोंड केलं आणि रथाकडे पाठ केली, अयोध्येकडे पाठ. आणि दिशेनाशी जोपर्यंत प्रभू रामचंद्र होते तोपर्यंत बघत होते. पुन्हा इकडे तोंड केलं आणि घोडे हाकत होते. घोडे हाकत असताना दिवस उन्हाळ्याचे होते. सर्वत्र भूमी वाळलेली होती. पण रथाच्या चाकाला चिखलाची छिट्टी लागत होती. कल्पना केली या व्यक्तीनं, पुढेही वाळली माती, आजूबाजूला वाळली माती, पण रथाच्या चाकाला ओलसर छिट्टे कशा करता लागले. बागदोर आखाडा खाली उतरले. तेवढ्या अवकाशात पाहिलं, पुढे नाही फक्त पाठीमागे. ते का पडत होतं? घोड्याच्या डोळ्यातलं पाणी पडत होतं. घोड्याच्या डोळ्यातलं पाणी पडून एक थेंब पडला की एका थेंबा इतका चिखल व्हायचा आणि तोच चाकाला चिटकायचा. म्हणजे ते वनात सोडल्याच्या नंतर घोड्याला सुद्धा रडू येत होतं. चला पुढचा प्रकार ऐका. अयोध्येत ऐकल्याच्या नंतर घोडे तबेल्यात सोडे. सर्व घोडे चारा खात होते, दाना खात होते. पण ज्या घोड्यानं प्रभू रामचंद्राला वनात सोडत ते घोडे चारा खात नव्हते. बऱ्याच लोकांचं असं मत आहे. भगवान प्रभू रामचंद्राच्या सोबत लक्ष्मण गेले. काय सांगायचं बरं का, लक्ष्मणाने काय रामाची सेवा केली. आणि सर्व रामायणामध्ये 14 वर्ष 22 दिवस एकटाच लक्ष्मण उपाशी होता. येडेवाणी सांगू नकोस रे, असं करू नकोस. कारण एस टीचा ड्रायव्हर जर चुकला तर 55 मरतेत, जीपचा चुकला तर 10 मरतेत, मोटरसायकलचा चुकला तर 2 किंवा 3 मरतेत, रेल्वेचा चुकला तर हजारो मरतेत, वक्ता चुकला तर कोटी मरतेत. विठाला विठाला. कारण भगवान प्रभू रामचंद्र वनवासाला गेल्याच्या नंतर माझ्या वाचनात आलंय 23 दिवस 23 लोकांनी 14 वर्ष 22 दिवस अन्नाचा कण घेतला नाही. केवटम निराहारेशो हे रिक्तम हृदय भवा, तो सुद्धा उपास होता, केवट सुद्धा. फार 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 पोटवता असा सिद्धांत. हे घोडे अयोध्येत आल्याच्या नंतर दाना घेत नव्हते. वाटेल ते प्रयत्न तबेल्याने केला दाना देण्याचा, पण ते दाना घेत नव्हते. घोड्याला दाना लागतोच बरं का. मी घोडी पाळलेली आणि त्याच्यामुळे मला माहिती आहे. हो, हे गाड्या घेणं कोणाला सोपं. घोडीला अवघड असती. तिला जरा असं कमी केलं की ती अशी मरकुडी होऊन जाती. आणि ती मरकुडी घेतली की झाली की तिच्यावर बसा वाटत नाही. मोठं निमित्त असतं. कधी कधी बायकोवर प्रेम कमी केलं तरी चालते, पण घोड्यावर करावंच लागतंय. त्यानं तेच लोक पाळीत होते पूर्वीच्या काळातले माणसं. विठाला विठाला विठाला. मग हे एवढे घोडे सुंदर
मध्ये आकाश मार्गाने जाणारी घोडी ही चारा का घेत नाहीत? वाटेल ते प्रयत्न केला सुमंतानी, पण घोडे चारा घेत नाहीत. त्या घोड्याचा असा नियम होता, भगवान प्रभू रामचंद्राला वनात सोडायला गेलोत ना, हे आमच्याकडे पाप होतं, हे आमच्या जीवनात पाप होतं. म्हणून जगाच्या मालकाला आम्ही शरयूच्या तीरापर्यंत वनात सोडण्यासाठी गेलोत. आम्ही पापी आहेत, आमचं पाप त्या दिवशी मुक्त होईल, जगाचा मालक वनातून पुन्हा परत येईल, त्याच दिवशी आम्ही अन्न घेऊ. किती त्यागाचं मोठं प्रतीक असेल, कल्पना करा ना, किती त्याग असेल, किती त्याग. असे उपास धरणारे तर कुंटलानं पाहिले. नवरात्रात काही काही माणसं साबुदाणा खातेत, चपला घालीत नाहीत, दसरा झालं की घोरपडी सोडित नाहीत. असे उपास लय पाहिले ना. नवरात्रात काही उपास धर, भेंडरं खाय, काही काय शेळ्याचाच अवतार, असे खूप उपास धरणार आहेत. काही लवंगाव धर, कोणी खारकाव धर, कोणी दुधाव धर, असे खूप उपास. पण त्याग लागणं त्या तितक्या गीचं त्याग. 14 वर्ष 22 दिवस कुठलाही दाना खाल्लं नाही किंवा कडब्याचं चिपाट खाल्लं नाही. भगवान रामचंद्र परतून आले, पुन्हा अयोध्येचं राज्य सुरू झालं. एके दिवशी सुमंतानं सांगितलं, प्रभू यती योगी जपी तपी संन्यासी राजे महाराजे 56 देशाच्या राजांना वानरादी तुम्ही सर्वांचा सत्कार केलाय, पण ज्या घोड्यानं 14 वर्ष 22 दिवसाचा तुमच्यासाठी उपवास धरलाय, त्या घोड्यासाठी काय? तविल्यात प्रभू रामचंद्र आले. पाहिले तर घोड्याचे सापळा दिसत होता, पण प्राण भगवंताच्या अस्तित्व कृपेने जागृत होता. पाहिला रंध्रपूर्ण रामनामाने व्यापित झालेले होते. भगवंत जवळ आले, घोड्याच्या पाठीवरून ताप फेरिली, पण दुःख वाटलं, अरे मी काय करू शकतो याच्या व्यतिरिक्त? तुमची जर चर्या करू तर वाल्मिकानं तसं लिहिलं नाही. दोन्ही घोड्याच्या पाठीवर थाप टाकली, आणि तुम्ही एवढा आमच्यासाठी त्याग करता? अरे मी वनाला गेल्याच्या नंतर माझ्या घरातल्या लोकांनी जेवावा. फक्त लक्ष्मणाची पत्नी उर्मिला जर सोडून दिली तर अयोध्येत फक्त 3च व्यक्ती उपवासी होते, 2 घोडे आणि उर्मिला. बाकी सगळे जेवत होते. कौशल्या माता सुद्धा जेवत होत्या. जिहम वात्सल्य असतं तर उदरेचा, जिच्या पोटी जन्म घेतलाय ती आई जेवत होती. फक्त एक भावजई उपवासी होती, आणि पशुमध्ये तुम्ही दोघं उपवासी होतात. इतका आमच्यासाठी त्याग करता, आणि मी तुमची काहीच सेवा करू शकत नाही, याचा परतावा करू शकत नाही. म्हणून दोन्ही घोड्याच्या पाठीवर थाप टाकली. तुम्ही पुढे अर्जुनाच्या दारात जन्माला येतात, आणि मागच्या अवतारात आमच्यावर केलेले त्यागाचे परोपकार, या उपकाराची फेड करण्यासाठी वारुते वागवी अर्जुनाचे, वारुते वागवे अर्जुनाचे, वारुते वागवे अर्जुनाचे. देखिला वो माये चंद्रभर स्वभावी, माये चंद्रभर स्वभावी, देखिला वो माये चंद्रभर स्वभावी, देखिला वो माये चंद्रभर स्वभावी. वारुते वागवे